हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये F8 डिस्कस करूया आणि हा आपला लास्ट सब्जेक्ट असणार आहे फर्स्ट इयरचा. ठीक आहे, तर F1 टू F8 पर्यंत सगळे जे काही IMP क्वेश्चन्स आहे विथ आन्सर ते व्हिडिओ अपलोड झालेले आहे. ठीक आहे, तर पहिला प्रश्न या ठिकाणी डिस्कस करूया. परिसर अभ्यास म्हणजे काय ते सांगून परिसराचे घटक किती आणि कोणते ते लिहायचं आहे. परिसर अभ्यास म्हणजे काय, तर आपल्या आजूबाजूच्या भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि ऐतिहासिक ज्या काही घटना आहे त्यांचा एकत्रित जो काही स्टडी केला जातो त्याला म्हणायचं आहे परिसर अभ्यास. एन्व्हायरमेंटल सायन्स असं आपण त्याला म्हणतो. विद्यार्थ्याला स्वतःच्या अनुभवातून शिकवणे हे याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना जे काही लर्निंग एक्सपिरियन्स येतील त्यातून त्यांना शिकवणं याचं काय आहे उद्दिष्ट असणार आहे परिसर अभ्यासाचं. मग त्यामध्ये कोणते घटक आहे? भौतिक घटक आहे, ज्यामध्ये नद्या येतील, डोंगरे, झाडे, जमीन, हवा, पाणी इत्यादी जे काही आपल्या आजूबाजूला असतं ते सगळं काय असणार आहे भौतिक घटक, त्याला आपण म्हणतो. नेक्स्ट आहे सामाजिक घटक, ज्याच्यामध्ये कुटुंब, शेजारी, शाळा, समाज, संस्था ज्यातून आपण कन्व्हर्सेशन करू शकतो, आपले विचार मांडू शकतो, त्या आहे सामाजिक घटक. तिसरा आहे सांस्कृतिक घटक, म्हणजे काय तर परंपरा, सण, धर्म, भाषा ज्यातून आपण आपले जे काही काय म्हणतो त्याला आपले धर्म वगैरे आपले सण सेलिब्रेशन करतो, आपण उत्साह करतो, ते असणार आहे सांस्कृतिक घटक. आर्थिक घटक आहे, ज्याच्यामध्ये शेती, व्यवसाय, उद्योग ज्यातून आपण पैसा कमवतो, ते आहे आर्थिक घटक. राजकीय घटक, शासन, नियम, संस्था जे आपण ज्यांच्या हाताखाली आपण चालतो, जसं की कोणतं तरी शासन आहे, नियमानुसार आपण चालत असतो, जसं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे आहे, हे नियम आहे, मूल्य आहे, त्याचे आहे, त्याला म्हणायचं आहे राजकीय घटक. अशा प्रकारे ते आन्सर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे परिसर अभ्यास हा विषय आंतरशाखीय आहे ते स्पष्ट करा. तर परिसर अभ्यासात विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र या सर्व शाखांचे ज्ञान एकत्र केलेले असते. उदाहरणार्थ काय की नदीचा अभ्यास करताना आपण तिचा उगम कुठून होतो हे भूगोलामध्ये येतं, बरोबर. इतिहासातील महत्व काय, तर इतिहास आहे. जलप्रदूषण असेल तर त्याच्यामध्ये विज्ञान असणार आहे जलप्रदूषणामध्ये, आणि त्यावर शासनाने काय काय उपाय केलेला आहे हे नागरिकशास्त्रात येतं. हे असणार आहे एक शॉर्टकट मध्ये एक्झाम्पल. त्यामुळे परिसर अभ्यास हा आंतरशाखीय इंटरडिसिप्लिनरी विषय आहे असं आपण म्हणतो. या व्यतिरिक्त तुम्हाला परिसर अभ्यास आणि इतर विषयांचे जे काही समन्वय आहे ते साधायला आन्सर तुम्हाला येतं 4 मार्क्सला. तर ते तुम्ही प्रत्येक सब्जेक्ट लिहायचा आहे आणि त्यामध्ये 3-4 पॉइंट लिहायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे उत्क्रांतीची संकल्पना सर्वात प्रथम कोणी मांडली व उत्क्रांती पद्धतीचे टप्पे कोणते? तर उत्क्रांतीची सगळ्यात पहिले कोणी मांडलेली आहे? डार्विननी मांडलेली आहे. आणि ड्रायोफिक्टस सर्वात जुना एप लाईक पूर्वज झाडावर राहणारा आहे ज्याला आपण म्हणतो. दुसरा आहे ऑस्ट्रोलोपिथिसक, जो पहिला मॅन लाईक एप आहे. 2 पायांवर चालायला त्याने सुरुवात केली, साधी साधी यंत्रे वापरायला सुरुवात केली. होमो हॅबिलिस आहे, ज्याच्यामध्ये हँडी मॅन म्हणतात, म्हणजे काय की दगडी साधने तयार केली. मेंदू थोडा थोडा त्याने डेव्हलप करायला लागला, त्यातून तो जाळ वगैरे करणं, म्हणजे दगडावर दगड घासून जाळ तयार करणं, आणि जे काही कच्चे मांस खाणारे होते तर ते शिजवून मांस खायला लागले. होमो इरेक्टस आहे, शिकारी वगैरे करायला लागले, या त्या गोष्टी त्यामध्ये आल्या. नंतर आहे निअँडरथल मॅन आहे, कठोर थंड हवामानात जगणारा माणूस हा आहे. मृतदेह दफन करण्याची सवय त्याला लागली. आधी ते मृतदेह असेच पडलेले राहायचे, नंतर त्याला दफन करण्याची सवय लागली. सामाजिक समूहात राहिला, म्हणजे काय तर तो सोशियल झाला. मानव काय झाला मग सोशियल झाला, परंतु आता मानव सामाजिक समूह सोडून राहू शकत नाही, एकटा राहू शकत नाही. होमोसेपियन आहे, आधुनिक मानवाचा पूर्वज ज्याला आपण म्हणतो. बोलणे, भाषा, कला यांची सुरुवात तिथून झाली. होमोसेपियन्स आधुनिक मानव, ज्याच्यामध्ये आपण आणि सध्याचे सर्व मानव येतो. उच्च विचारशक्ती आहे, संस्कृती, शेती, तंत्रज्ञान सगळं या ठिकाणी काय झालं, डेव्हलप झालेलं आहे. हा क्वेश्चन 4 मार्क्सला बऱ्याच वेळेला विचारला जातो, तर सिंपल आहे, लिहायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कालगणनेची गरज व महत्व स्पष्ट करा. तर कालगणना म्हणजे काय, तर घटनांचा कालानुक्रमाने अभ्यास करण्याची जी काही पद्धत आहे तिला म्हणायचं आहे कालगणना. महत्व आहे भूतकाळातील घटनांची समज होते, ऐतिहासिक विकास समजतो, विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचार निर्माण होतात, घटनांच्या परिणामांचा अभ्यास सुद्धा या ठिकाणी करता येतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्थित्यंतर म्हणजे काय ते सांगून राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थित्यंतराचा मानवी जीवनावर परिणाम स्पष्ट करा. तर स्थित्यंतर म्हणजे काय, तर समाजात घडणारे जे काही बदल आहे त्याला म्हणायचं आहे स्थित्यंतर. राजकीय स्थित्यंतर मध्ये काय आहे, शासन व्यवस्था, अधिकार, स्वातंत्र्य. सामाजिक स्थित्यंतर मध्ये आहे शिक्षण, संस्कृती, समानता. आर्थिक स्थित्यंतर मध्ये आहे रोजगार, उद्योग, शेती. या सगळ्या स्थित्यंतरामुळे मानवी जीवनात जे काही नवे अवसर, नव्या सुधारणा आणि विकास होत असतो, बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे परिसर शिक्षणाची चतुसूत्रे सांगा. तर रिड्यूस, रियूज,
रिसायकल अँड रिकव्हर हे याचे 4 सूत्र असणार आहे. रिड्यूस म्हणजे कमी वापर करणं किंवा घटवणं, जसं की अनावश्यक वस्तूंचा वापर कमी करणं, जसं प्लास्टिकच्या पिशव्या आहे त्या कमी वापरणं, वीज कमी वापरणं. रियूज म्हणजे पुन्हा वापरणे, एकदा वापरून फेकण्याऐवजी पुन्हा वापर करणं, जसं की प्लास्टिकच्या बाटल्या आहे, जुन्या कपड्यांपासून पिशव्या तयार करणं, जार पुन्हा वापरणे. रिसायकल म्हणजे काय तर पुनर्वापरासाठी पाठवणं, कचऱ्याचे वेगळेकरण करणं आणि ते कारखान्यात पुन्हा वापर करणं, जसं की कागद आहे, काच, प्लास्टिक रिसायकल करणं. रिकव्हर म्हणजे काय तर ऊर्जा किंवा वस्तू पुनर्प्राप्त करणे, ज्या वस्तू पुनर्वापर करता येत नाही त्यातून आपल्याला ऊर्जा किंवा कोणतेही भाग परत मिळत नाही, जसं की वेस्ट टू एनर्जी आहे. अशा प्रकारे याचे काय असणार आहे 4 चतुसूत्रे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे परिसराची वैशिष्ट्ये सांगा. बऱ्याच वेळेला विचारलं जातं 2 मार्क्ससाठी. सर्वंकष आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह, अनुभवावर आधारित असणार आहे, एक्सपिरियन्स बेस, विद्यार्थी केंद्रित, सामाजिक आणि नैसर्गिक घटकांचा समावेश, स्थानिकतेवर आधारित आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकामध्ये 2-2 पॉइंट लिहायचे आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सहकार्यात्मक अध्ययनाचे घटक कोणते. तर परस्परावलंबन, प्रत्यक्ष संवाद, वैयक्तिक जबाबदारी, समूह प्रक्रिया, सामाजिक कौशल्य हे याचे घटक असणार आहे. 2 मार्क्सला विचारले जातात. पाठ्यपुस्तकाविरुद्ध पर्यायी साधने व त्यांची आवश्यकता, चार्ट्स, मॉडेल, चित्रे, नकाशे, डिजिटल माध्यम्स वगैरे हे काय आहे साधने आहे. त्यांची आवश्यकता काय आहे तर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव रुची वाढवण्यासाठी आणि संकल्पना स्पष्ट करण्यासाठी ते वापरले जातात. नेक्स्ट क्वेश्चन आहे शिक्षकांनी नियोजन करताना विचार करण्याच्या बाबतीत. ह्या भरपूर वेळेस नियोजनामध्ये आपण बघितलेलं आहे, तरीही एकदा शॉर्टकटमध्ये सांगते. उद्दिष्टांची स्पष्टता आहे, विद्यार्थ्यांची पातळी, शिक्षण साधनांची निवड, वेळेचे नियोजन, मूल्यमापन पद्धती ह्या त्यामध्ये येणार आहे. यामध्ये तुम्ही लिहायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे परिसर म्हणजे एक समृद्ध ज्ञान स्रोत म्हणून उपयोग. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निरीक्षणाची संधी मिळते. स्थानिक संसाधने, लोक परंपरा यांचा उपयोग शिक्षणामध्ये करता येतो. अनुभवावर आधारित शिक्षण साकार होत असते. 12वा क्वेश्चन आहे वर्गांतर्गत आंतरक्रियेचे प्रकार, उद्दिष्ट, शिक्षकाची भूमिका स्पष्ट करा. तर हे आपल्याला बऱ्याच वेळेला 4 मार्क्ससाठी विचारलं जातं. तर शिक्षक विद्यार्थी, विद्यार्थी सामग्री असे 3 प्रकार वर्गांतर्गत आंतरक्रियेचे असणार आहे. मग ते का आहे, शिक्षक विद्यार्थ्यामध्ये काय बॉन्डिंग आहे किंवा काय काय म्हणतात प्रोसेस होत असते ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. उद्दिष्ट आहे सक्रिय शिक्षण, ज्याला आपण ऍक्टिव्ह लर्निंग म्हणतो, ऍक्टिव्ह एज्युकेशन म्हटलं तरी चालेल. सहकार्य होतं, एकमेकांमध्ये राहून शिकले तर विद्यार्थी सहकार्यात्मक वृत्ती त्यांच्यामध्ये जोपासली जाते. समज वाढते, एकमेकांमध्ये राहिला तर समजून घेतात विद्यार्थी, समजून घेतात. भूमिका काय आहे, मार्गदर्शक, सुलभक आणि प्रेरक. नेक्स्ट क्वेश्चन आहे परिसंस्था म्हणजे काय ते सांगून अर्थ आणि व्याख्या स्पष्ट करा. 4 मार्क्सला परिसंस्था म्हणजे काय हा प्रश्न येतो. त्याची डायग्राम काढून लिहिलं तरी चालेल. कंपोजर हे त्यामध्ये येणार आहे. ठीक आहे. ते पुढे एखाद्या क्वेश्चन मध्ये आले असेल तर आपण डिस्कस करूया. परिसंस्था म्हणजे काय तर जैविक आणि अजैविक घटकांचा परस्पर संबंध असलेला जो काही समूह आहे त्याला म्हणायचं आहे परिसंस्था. उदाहरणार्थ आहे जंगल, तळे, शेती. व्याख्या आहे जीवित आणि निर्जीव घटकांच्या परस्पर क्रियेतून तयार झालेली समतोल प्रणाली, ज्याला म्हणायचं आहे परिसंस्था, इकोसिस्टीम. मग परिसंस्थेतील जैविक आणि अजैविक घटकांचा संबंध काय आहे. जैविक घटक जसे की वनस्पती, प्राणी, मानव. अजैविक सूर्यप्रकाश, माती, पाणी, हवा. वनस्पती सूर्यप्रकाशावर अवलंबून असतात, प्राणी वनस्पतींवर अवलंबून आहे आणि सर्व माती पाण्यावर अवलंबून असतात. तर अशा प्रकारे त्याची सायकल जी आहे ती तुम्हाला काढायची आहे. सायकल काढली किंवा चार्ट काढला तर मार्क्स चांगले मिळतात. शाश्वत विकास काय आहे. शाश्वत विकास म्हणजे काय तर आजन्म चालणारा विकास किंवा कधीही न थांबणारा विकास, जसं की आगामी पिढ्यांच्या गरजांवर परिणाम न करता सध्याच्या गरजा पूर्ण करणारा जो काही विकास आहे त्याला म्हणायचं आहे शाश्वत विकास, कधीही न थांबणारा विकास, जसं की हॉलिस्टिक डेव्हलपमेंट सुद्धा यामध्ये येते. ठीक आहे. पर्यावरण संरक्षण, नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करणं, सामाजिक समानता ही याची व्याप्ती असणार आहे. हे पॉइंट्स आहे, त्यामध्ये तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. 2-2, 3-3 लाईन. नेक्स्ट आहे अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम यातील फरक. भरपूर वेळेस एक्सप्लेन करून झालेला आहे, डिटेल व्हिडिओ जाऊन बघायचा आहे. पाठ्यक्रम रचनेचे 5 स्तंभ कोणते तर उद्दिष्ट निश्चित करणं, विषय निवड करणं, शिक्षण अनुभव ठरवणं, शिक्षण पद्धती ठरवणं आणि मूल्यमापन शेवट असणार आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट मूल्यमापन, रिझल्ट ज्याला आपण निष्कर्ष म्हणतो, हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी आहे. शेवटचा नाही काही आठवलं 2-3 पॉइंट मध्ये लिहायचे, उद्दिष्ट असं तसं आणि शेवट मूल्यमापन किंवा निष्कर्ष लिहिणं जरुरी आहे. हे लिहिलं तरी तुमचं जे काय आन्सर आहे ते पूर्ण झाल्यासारखं वाटतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे शास्त्रीय दृष्टिकोनाचा विकास. विद्यार्थ्यांच्या मध्ये निरीक्षण, तर्क, विश्लेषण, कारण मीमांसा यांची सवय लावून शास्त्रीय दृष्टिकोन विकसित करणं.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्षमता आणि कौशल्य यांचे सहसंबंध इयत्ता 5वीचे उदाहरण देऊन स्पष्ट करा. तर क्षमता म्हणजे काय, संधी आणि ज्ञान वापरण्याची सामर्थ्य. तर कौशल्य म्हणजे काय, त्या ज्ञानाचा उपयोग करण्याची क्रिया. म्हणजे काय, तर आपल्यामध्ये काहीतरी कॅपॅसिटी आहे की मी हे ज्ञान वापरून, किंवा जसं की माझ्यात कॅपॅसिटी आहे की मी माझं जे काही चॅनल आहे ते पुढे जाऊन ग्रो करू शकते. म्हणजे मी ते वापरते की कसं वापरायचं. आणि त्याच्यामध्ये कौशल्य काय, स्किल म्हणजे काय, तर त्या ज्ञान जे आहे ते वापरण्यासाठी माझ्याकडे कोणत्या कोणत्या स्किल आहेत. जसं मी बीएडचा कोर्स व्यवस्थितपणे शिकू शकते. याला म्हणायचं आहे क्षमता आणि कौशल्य. मग एक्झाम्पल दिलेलं आहे की क्षमता आणि कौशल्य. मग त्यामध्ये निरीक्षण क्षमता आहे जसं की नैसर्गिक घटक ओळखणं, आणि संवाद क्षमता आहे पर्यावरणाबद्दल विचार करणं. अशा प्रकारे हे काय आहे, क्षमता असणार आहे निरीक्षण क्षमता आणि संवाद क्षमता. तर कौशल्य काय आहे, नैसर्गिक घटक ओळखणं आणि पर्यावरणाबद्दल विचार मांडणं. अशा प्रकारे तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आकारिक मूल्यमापनाची साधने कोणती. याच्याऐवजी तुम्हाला संकलित मूल्यमापनही विचारलं जाऊ शकतं, कोणतंही विचारलं जातील. तर मौखिक प्रश्न उत्तरे आहे, निरीक्षण नोंद असणार आहे, प्रकल्प कार्य, घरकाम आणि पोर्टफोलिओ, खेळ आणि उपक्रम यांचे मूल्यांकन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वस्तुनिष्ठ तक्ता ब्लूप्रिंट तयार करायचे आहे. ब्लूप्रिंटला 3D चार्ट असेही म्हटलं जातं. डेफिनेशन सांगायची आहे आणि ती तयार करायची आहे. मी ते तुम्हाला वारंवार सांगणार नाही, स्पेशल व्हिडिओ यावर बनवलेला आहे, जाऊन बघायचा आहे. विषयानुसार उद्दिष्ट, अध्ययन क्षेत्र व गुण यांचे प्रमाण दाखवणारा तक्ता ज्याला म्हणायचा आहे ब्लूप्रिंट किंवा संविधान तक्ता. तो परीक्षेचे नियोजन करण्यासाठी वापरला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन CC म्हणजे काय, त्याच्या सूचना दिलेल्या आहेत, त्या कोणत्या कोणत्या आहे. तर शिक्षणाच्या प्रक्रियेत सातत्य राखा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तपासा, गुणांपेक्षा प्रगतीवर भर द्या, विविध साधने वापरा. अशा प्रकारे सूचना असणार आहे. सर्वंकष विकास म्हणजे काय, तर सातत्यपूर्ण सर्वंकष विकास CC, कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॉल्युशन. हे जे काय आहे 1 मार्क्स साठीही तुम्हाला विचारलं जातं. लॉंग फॉर्म काय आहे, तर ते तुम्हाला यामध्ये लिहायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, इयत्ता 5वीचे वार्षिक नियोजन तयार करा. तर याऐवजी तुम्हाला कोणतीही इयत्ता विचारली जाऊ शकतं. तर तुम्ही महिन्यावर आधारित विभागणी असणार आहे. शिक्षणाची उद्दिष्टे आहे, मूल्यमापन. अशा प्रकारे तिथे वार्षिक नियोजनाची काय करायची आहे, तयारी किंवा मग नियोजन तयार करायचं आहे. अध्ययन दर्शके व उद्दिष्टे. तर अध्ययन दर्शके कोणते कोणते आहे, निरीक्षण कौशल्य, प्रश्न विचारणं, तर्कशक्ती, संवाद कौशल्य हे आहे अध्ययन दर्शके, ज्यातून आपण काय करू शकतो, म्हणजे दाखवू शकतो की हे विद्यार्थ्यांमध्ये कोणते कोणते म्हणजे निरीक्षण क्षमता आहे. प्रश्न विचारू शकतो आपण, तर्कशक्ती, विद्यार्थी ज्याचं आन्सर देतील ते आपण दाखवू शकतो, ज्याला म्हणायचं आहे दर्शके. आणि प्रत्येकाचे 2 उद्दिष्ट दिलेले आहे. निरीक्षण कौशल्याचे काय आहे, परिसरातील घटक आहे, ओळखणं, तुलना करणं, प्रश्न विचारणं ज्याच्यामध्ये कारण मीमांसा करणं, संशोधन वृत्ती वाढवणं. अशा प्रकारे 2 उद्दिष्ट याचे तुम्हाला दिलेले आहे. जवळपास 20 ते 25 प्रश्न या ठिकाणी आपण डिस्कस केले. यातले बरेचसे घटक नियोजन आहे, ब्लूप्रिंट आहे, किंवा मग ब्लूप्रिंट असेल किंवा घटक चाचणी, कोणताही नमुना आहे, पाठ नियोजन, अभ्यासक्रम पाठ्यक्रम डिफरन्स. हे जे काही प्रश्न आहे हे कॉमन प्रश्न असणार आहे. 4-4 मार्क्सला विचारले जातात. हे जे काही कॉमन क्वेश्चन्स आहे, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन असा व्हिडिओ मी म्हणून तयार केलेला आहे. तो व्हिडिओ बघितला तर कमीत कमी 15 ते 20 मार्क्स तुमचे या ठिकाणी परफेक्ट होणार आहे. त्यामुळे तो व्हिडिओ व्यवस्थितपणे बघायचा आहे. कारण प्रत्येक सब्जेक्टमध्ये हे जे काही प्रश्न आहे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स ते मी त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे. त्यातून तुम्हाला 15 ते 20 मार्क्सचा स्टडी आरामशीर होईल प्रत्येक सब्जेक्टसाठी. ठीक आहे. अशा प्रकारे F1 to F8 चे सगळे जे काही सब्जेक्ट आहे विथ आन्सर अपलोड करून झालेले आहे. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय, टेक केअर.